चंदू भाऊ. राम राम पाहुणे बा. कसे काय आले? काय देऊ सांगा. चंदू भाऊ, भांडे घासायचं आपलं बिंबार साबणच द्या. तुम्ही राजा मागच्या बारीनं जे नवीन साबण दिलतं ना, त्यांना चांगले निघत नाही भांडे. आणि रिन साबण बी द्या चंदू भाऊ अजून. आज लय भांडे आणि कपडे धुवा लागते वाटते पाहुणे बा तुम्हाला. काही बी बोलतं का बे विलास? मी कायले धुईन भांडे? माई बायको धुते ना. काही लेका मजाक करत राहतो का विलास तू? मी कायले मजाक करू पाहुणे बा? पुऱ्या गावाला माहित आहे ना कोण भांडे धुते आणि कोण कपडे धुते. तर घर जाई म्हणलं की आलंच हे. हो विल्या, तू कायले मजा घेतो त्या पाहुणे भावाची? जाऊ दे, चल हो इकडे. सांगा हो पाहुणे बा, अजून काय सामान लागते तुम्हाला सांगा. अजून एक उठच्या बिडीचं बंडल द्या. आणि काय बा, अर्धा पाव आपला तंबाखू द्या काळ्यावाला. आता नेलं नाही तर अजून या लागेल बा मला, तर घेऊनच जातो. काही सांगेल तर नाही मला तसं, पण जाऊ द्या बा, लागतेच ह्या वस्तू. हे देऊन टाका तुम्ही. पहा चंदू भाऊ, पाहुणे वाले निरा कामातच ठेवतात राजा त्याच्या सासरकडचे. पहा ना त्याला किती फिकर आहेत सासरे भावाचे आणि सासूबाईचे. मस्त बंडल आणि तंबाखू बी घेऊन जाऊन राहिले ते. अबे विल्या, तुले काय करा लागते बे चांबार चौकशा? त्याच्या घरचं मॅटर आहे ना, तू कायले त्यात तोंड घालून राहिला? तुम्ही कायले चिडून राहिले चंदू भाऊ? मी आपल्या या पाहुणे बा कसा लागतो ना, तर मग मी थोडी थट्टा मस्करी करतो बा त्याच्याशी. हाव की नाही पाहुणे बा? हा विलास, तू साया तर लागतं माया, पण लेका तू कुठे बी मजाक करतो ना. कुठे आहे, कोण आहे, काहीच लेका याचा विचार नाही करत ना विलास तू. बर पाहुणे बा, मला एक सांगा बरं, तुम्ही घर जावे काऊन झाले? जाऊ दे ना गड्या विलास, आता जुन्या गोष्टी कायले याद करून देऊ राहिला तू? बरं जाऊ द्या वाटे. पण राजा पाहुणे बा, तुम्हाला लय सासूरवास आहे हो. सासू सासरे बायको आणि सायाचा बी तुम्हाला सासरवास आहे. तो किटुकला मंग्या तुमचा साया, तो बी राजा तुम्हाला काम सांगते. आपण नसते सहन केलं बा हे असं. हो पाहुणे बा, तुम्ही आता सहन करून राहिले, आपण नसतं केलं हे. अबे विल्या, लग्न करणं पहिले. बाबू सहन करायसाठी लग्न करा लागते ना. तू लग्न तर कर बे. पोरगीच तर नाही भेटून राहिली तुले. निदान त्या पाहुणे बाले पोरगी तरी भेटली. हा, त्याचं लग्न तरी झालं. चल्ला मोठा पाहुणे बाची मजा घ्याले. बाबू लग्न करून दाखव पहिले. चंदू भाऊ, एक टाइम माय लग्न नाही झालं तरी चालेल, पण घर जावे नाही बनेन मी. कुवारा राहणं पसंत करीन. हा, आणि मी सांगून राहिलो तुम्हाला, मी नाही बनणार बा घर जावई. मी पाहून राहिलो पाहुणे बाचा हाल काय आहेत, तर आपण नाही बनत घर जावई. एक वेळ कुवारा राहू बा, बिना लग्नाचं राहणं पसंत करीन मी. हो, तू आता बंद कर बरे हे पाहुणे बाची मजा घेणं. लेका जावई आहेत ना आपल्या गावाचे, एवढी थट्टा मस्करी नको करत जाऊन ना त्याची. ओ चंदू भाऊ, साया जावत तेवढी थट्टा मस्करी चालते ना. पाहुणे बाचा मी लाडका साया आहे ना, विचारा त्याला. हाव की नाही पाहुणे बा? हाव चंदू भाऊ, आता काय करता बा, आमच्यावर टाईम आहे आता. कोणी बी आमची मजा घेते. बरं, हे आताचे पैसे लिहून ठेव जा. हाव, लिहून ठेवतो मी पाहुणे बा. पण आपल्या सासरे बोले सांगा उधारी द्याले. 2 महिने झाले दिलीच नाही ना उधारी अजून. हो, सांगतो मी चंदू भाऊ. बरं येतो हा चंदू भाऊ, येतो. का बे होय विल्या, सायच्या तू काऊन लेका एवढी मजा घेतो त्या पाहुणे बाची? बिचारा आधीच आपल्या गावात घर जावई म्हणून आला. कोणाची एवढी मजा नाही घ्यायला पाहिजे ना. अहो चंदू भाऊ, मी राजा पाहुणेबाची मजा आहे की नाही तुमच्या देखतच घेतो, बाकी कुठे बी नाही घेत. बरं तुम्हाला माहित नाही राजा चंदू भाऊ, लय सासुरास आहे ना आपल्या पाहुणे बाले. माय घर आणि त्याचं आहे ना सासऱ्याचं घर भिकेल भीत. तुम्हाला तर माहित आहे, मला सगळंच माहित आहे ना त्याचे काय हाल चालू आहेत राजा. पाहुणे बाचे लय बेकार हाल चालू आहेत बरं. लय सायाचे कसे कसे त्याला वागणूक देतात राजा. माया घरून सगळं मला ऐकू येते ना. खरंच काय रे विल्या, मला वाटलं राजा तू सायाच्या नात्यानं मजा करत आहेस का त्याची? तर चंदू भाऊ, मी करतो बा त्याची मजा, पण त्याचे लय बेकार हालत बरं. पाहुणेवाले वावरातले कामं तर करावंच लागते, घरातले बी बाईसारखेच कामं करावं लागतात त्याले. हो, कपडे धुणं, भांडे धुणं आणि झाडझूड करणं बी. हो, लय बेकार. लय बेकार म्हणजे लय बेकार. हो चंदू भाऊ, राजा सासू सासरे बायको तर बोलतातच, पण तो सायाचा मंग्या बी निरा घालून पाडून बोलते ना पाहुणेवाले. त्या मंग्याच्या नाकारची माशी नाही उडत राजा. एका झापडीत मुत्ते तो मंग्या, आणि तो सायाचा पाहुणेवाले बोलते राजा. मला लय वाईट वाटते बरं. लय बेकार आहेत राजा पाहुणेबाचे. मी लेडास म्हणतो ना पाहुणेबाले की तुम्ही चालले जा ना आपल्या गावले, तर राजा पाहुणेबा ऐकत बी नाही. आता आपण अजून काय करू शकतो चंदू भाऊ? विल्या, तसं नाही ना. तुला काय वाटते, मी काय पाहुणेबाले सांगेल नसेल काय? पाहुणेबाच्या घरी तसं चांगलं आहे बरं. 2-3 एकर वावर आहे पाहुणेवाले. पण हे जे संगीत आहे की नाही, पाहुणेबाची बायको राहिले तयारच नाही ना. तर ती निरा भांडण करत राहते का पाहुणेबाच्या मायबापाशी आणि भाऊ बहिणीशी. घरात लय दांगडू वाढला म्हणून पाहुणेबा इकडे आले राहिले. हो, पण का हो चंदू भाऊ, पाहुणे बा राजा गावात अलग राहिले पाहिजे होतं ना. अरे बा पाहुणे बा गावात अलगच निघाले होते, पण हे जे मारकी म्हैस आहे ना संगीती, तरी बी भांडण करे ना त्याच्या घरच्याशी. त्याच्या घरी जाऊन भांडण करे म्हणते. मग राजा काय म्हणे ते, एक तर माय बापाच्या घरी चला म्हणे, नाही तर मी काय बी करतो म्हणते जीवाचं. मग काय बा पाहुणे बा आले आपल्या गावात राहिले.
इकडे आले बिचारे पाहुणेबा, पण काय फायदा, त्याच्या नशिबात तर राजा अपमान आहे, निरा कामा आहेत. मारक्या म्हशीले चांगले आऱ्या दिले असते नाही ना, त्या सांगितले चांगलं मस्त कुठं लागत होतं, मग राहिलेच ते याच्या कब्जात. एवढं इकडे याचं काम बी नसतं पडलं त्याला. अरे बा, ते मार्की म्हैस लय डेंजर आहे ना. धमक्या देणं पाहुणेवाले, जीवाचं बरं वाईट करायचं. फक्त तेच नाही भाऊ, तिची माय काय कमी डेंजर आहे का? आता मले कायले सांगायला लावतं, तू तर भीतीले भीतच आहे ना. तुला तर सगळंच माहित असेल ना की तिच्या तलावर पुरं घर नसते ना. बराबर आहे चंदू भाऊ, ते शकुंतला काकू आहे ना, पक्की ललिता पवारच आहे ना हो. लेडी डॉन म्हणलं तरी चालते भाऊ तिले, आम्ही तर लेडी डॉनच म्हणतो तिले. हो, त्या शांताराम काकाच्या काहीच चालत नाही ना, त्या बायकोपुढे लय धाकात ठेवते बरं ते काकू सगळीले. हो, एकाची बी चालत नाही त्याच्यासमोर, लय बेकार आहे ती लेडी डॉन. हो ना लेका गेल्या, पण का रे हा शांताराम काका कायले एवढं भेटे त्या शकुंतला काकूले? काकानं पहिलेच चांगलं झोडपलं असतं ना, तर हे काकू चांगले धाकात राहिली असते. एवढी वय नसतं केलं हिनं. हा शांताराम काका बी ढिलाच आहे ना हो, पहिल्यापासून त्यानं बायकाच्या समोर नांगीच टाकेला ना, म्हणून तर चांगली डोक्यावर बसले ते सगळ्याच्या. आता काही कोणाचं चालत नाही तिच्यासमोर, घरातला सगळा व्यवहार तिच्याच हाती आहे. एकाला बी मोकळीच नाही तर ती सगळे जण निरा हात जोडून सेवेतच असतात काकूच्या. काकून शब्द फेकावा आणि बाकीच्यांना शब्द झेलावा, बस हेच आता ती, काहीच नाही बाकी. हो, कुणीच बोलत नाही करे त्या काकूले, म्हणजे कोणाची चालत नाही काकू समोर. एवढी बेकार आहे का ती? बा कोणाची चालेल, एकाची बी चालत नाही तर ती. हो, फक्त एक आहे, एक मोठा जावई आहे बा तो, त्या सारिकाबाईचा नवरा. तो लय ठसनबाज आहे, तो लय भारी आहे. त्याच्या पुढे काहीच चालत नाही शकुंतला काकूची. ज्यादा येत नाही तो जावई इकडे, पण ज्या बी व्यक्ती येते ना त्याचा थाटमाट पाहा लागते, आणि शकुंतला काकू तर त्याच्या पुढे बी येत नाही. अरे वा, हा भेटला खमक्या सव्वा शेर. हो, पण का रे विला, हे शकुंतला काकू एवढी कशी काय भीते या मोठ्या जावायले? काही झालं काय? नक्कीच काहीतरी झालं असेल, नाही तर काय ही ललिता पवार कशी काय एवढी सरकी होते त्याच्या पुढे? काय झालं सांग बरं विला. झालं तर होतं नक्की, आपल्या या संगीतीच्याच लग्नात झालं. लय चांगलं झालं बा त्या अगदी, लय टरटर करे हे शकुंतला काकू, कोणाला बी काही म्हणे. मग या पाहुण्यानं लय झाव काढली तिची, आणि म्हणे तुले पाहुणे सण नाही होत तर लग्नाला कायले बोलावलं मग या पाहुण्याला. लय काढली वरात त्या वक्ती या मोठ्या जावानं. बस बाबा, त्या वक्तीपासून शकुंतला काकू चुप, या पाहुण्याच्या पुढे एक शब्दही काढत नाही. अरे शब्द काढणं दूर, येते नाही ना हो या पाहुण्याच्या पुढे. आणि पाहुणा आला की बिलकुल तोंडाला कुलूपच लागते त्या शकुंतला काकूच्या. त्या पाहुण्याचं लय जरा बसायला बरं हिच्यावर पाहिजे बा. शब्बास म्हणा जावई बा, शब्बास. मग काय तर 15 आपल्या या पाहुणे बाला नाही जमलं ना ते तसं. पाय रे बोले का विलास, काय सगळ्यालाच थोडी जमतील का? आपला हा पाहुणे बा लय साधा आहे ना, गरीब स्वभाव आहे बिचाराचा. पण का रे मोठ्या जावाईनं या आपल्या पाहुणे बासाठी काहीच नाही केलं काय? म्हणजे काही म्हणत नाही काय त्याच्या सासऱ्याले सासूले की तुम्ही कोण बा या पाहुणे बाले असं करता म्हणून? काय माहित बा आता, पण मोठा जावई आला की आपल्या या पाहुणे बाले बी चांगली वागणूक भेटते. त्याला बी जावायचा मान भेटते. मला वाटते मोठ्या जावायला काहीच माहित नसेल, या लहान जावायनं काही सांगायला पाहिजे बा. असं आहे काय? विला एक काम करजो बरं तू, मोठा जावई आला की त्याला आणजो आपल्या दुकानाच्या इकडे. आपण सांगू ना त्याला पाहुणेबाच्या बाऱ्यात, काही फरक पडला तर पडला. आपला पाहुणेबाराच्या साधा माणूस आहे, आणजो बरं त्या मोठ्या जावईला आणजो तो आला की. बरं, आता ते बरसात झाल्यावर येतील वाटते, आता दसरा गिसऱ्याच्या आसपास आले की मी आणतो तुमच्या इकडे. आपण करून पाहू आपल्या पाहुणेबासाठी. लय साधा राजा हा पाहुणेबा, आले की नक्की आणतो मी त्याला. बरं चला चंदू भाऊ, मग भेटू, येतो मी, मला बी जा लागते अमरावतीला, येतो मग, ठीक आहे.